पुण्याच्या मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारासंबंधीचा खारगे समितीचा रिपोर्ट हा माझ्याकडे प्राप्त झाला आहे। हा रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या रिपोर्टच्या संदर्भाने ज्या काही खारगे समितीने शिफारशी केल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत। कालच मला सीलबंद लिफाफा मिळालेला आहे, अजून तो सीलबंदच आहे, पण मी आज माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या रिपोर्टच्या आधारावर ज्या ज्या कारवाई या शिफारशी आहेत त्या आम्ही करणार आहोत। मी आज सीलबंद लिफाफा आहे, आज सकाळीच रात्रीच मला तो मिळाला उशिरा, आणि त्यामुळं कारण त्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस पूर्ण करावी लागेल। कुठल्याही समितीचा रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टवर पुढं काय करायचं याची एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेस संदर्भाने आम्ही चर्चा करू आणि मग त्यानुसार पुढे कारवाई करू। जर रिपोर्ट अजूनही लिफाफा सीलबंद आहे, अजून तो उघडलाच नाही आहे, तर त्याच्यावर आपल्याला कसं माहिती आहे की पार्थ पवारचं काय किंवा त्या ठिकाणी काहीतरी कोणतरी बातमी छापतं, त्यावर आपलं मत आपण तयार करतो, महाराष्ट्राला दाखवतो। कालच रिपोर्ट माझ्याकडे आला आहे, सरकारने तपासातच आहे, अजून मी सुद्धा वाचन केला नाही आहे, आणि त्यामुळं मला असं वाटतं की चौकशी समितीच्या रिपोर्टवर आम्हाला वाचन करायला थोडा वेळ लागेल। माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेल आणि मग समोरची कारवाई या रिपोर्टनुसार काय करायची याचा विचार याचा निर्णय सरकार करेल। पण साधारणपणे मुद्रांक शुल्काच्या नियमानुसार पाहायचं तर एखाद्याची सही जर का नसेल तर तो याच्यात काय नोंदी आल्या आहेत, त्यांनी आता इतका मोठा तपास केला आहे, चौकशी केली आहे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या नियमांनी काय काय कुठल्या कुठल्या कलमांनी काय काय त्यांनी शिफारशी केल्या आहेत, एकदा मला एकाने वाचूनच सांगावं लागेल। मला 2-3 दिवस वेळ लागेल, 2-3 दिवसामध्ये मी आपल्यासमोर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या रिपोर्टचं काय, तर विधानमंडळ आहे पुढं, त्यामुळं या ठिकाणी या रिपोर्टचं काय त्यावर तातडीनं कशी कारवाई करायची, कारण तो पेंडिंग ठेवता येणार नाही, रिपोर्ट आला आहे आमच्याकडे, त्या रिपोर्टनुसार लवकरात लवकर सरकार कारवाई करेल। कठोर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडण्यात येणार नाही, आणि ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी जमीन बेबंदशाहीने विकली असेल अशा अधिकाऱ्यांना सरकारमध्ये राहण्याचाही अधिकार नाही। कुठल्या रिपोर्टवरनं, कोणी सांगितलं, कुणाचा रिपोर्ट आहे, कुणी वाचला? रिपोर्टच सीलबंद माझ्याकडे असेल, अजूनच त्या ठिकाणी त्याला उघडाचाच आहे लिफाफा, हा कशी बातमी बाहेर येतं, कशा त्या ठिकाणी कपोलकल्पित बातमी आपण देतो हे कळत नाही, आणि त्यामुळे मला वाटतं सारं जे चालू आहे ते कपोलकल्पित आहे। नाही, जो काय निकाल आहे कोर्टाचा, त्या कोर्टाच्या निकालाप्रमाणे मला असं वाटतं की पुढची कारवाई झाली आहे। मुस्लिम आरक्षणासंबंधी जे कोर्टाचा निकाल आहे त्यावर जे कोर्टाने नाकारलं आहे मुस्लिम आरक्षण, त्या आधारावर सरकारने कारवाई केली आहे किंवा सरकार कारवाई करेल। पण सर प्रश्न असे निर्माण केले जात आहेत की 2014ला आरक्षण हे रद्द झालं आहे आणि आता 2026 येत आहे आणि तो आता सगळे GR वगैरे हे रद्द केले जात आहेत, काय नेमके याचा हेतू आहे किंवा नेमकं काय कारण आहे असे प्रश्न उपस्थित होतात? नाही, प्रश्न का उपस्थित झाला आहे, कोर्टाचे आदेश आहे की आपण धर्माच्या नावावर आरक्षण देऊ शकत नाही। मग आरक्षणात ज्या ज्या गोष्टी दिल्या असतील त्या कोर्टाच्या आदेशानुसार कमी केल्या पाहिजे, सरकारचा निर्णय नाही हा। धर्माच्या आधारावर कुणालाही आरक्षण देता येत नाही, हा कोर्टाचा निकाल आहे, त्या निकालावरनं त्या ठिकाणी आता सरकार पुढे जात आहे। सरकार काय आकस करत नाही आहे, सुप्रीम कोर्टाचा जो कोर्टाचा निकाल आहे त्या कोर्टाच्या निकालावर तुम्हाला पुढे जावं लागेल आणि सरकार त्यानुसार कारवाई करतं। मला वाटतं कोर्टाच्या निकालावर केली आहे। सर शेतकरी कर्जमाफी आहे त्याला आता गती मिळालेली आहे,
स्थानिक पातळीवर आता सगळ्या शेतकऱ्यांकडून अहवाल मागवले जात आहेत, कागदपत्र मागवले. ऑलरेडी जे काही शेतकरी आंदोलक होते त्यांना 30 जूनपर्यंत सरकारने वेळ दिलीच होती. तर 30 जूनची वाट पाहिली पाहिजे. 30 जूनच्या आधीच अशा पद्धतीचे सरकारचे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची भूमिका, काही निगेटिव्ह भूमिका तर नाही सरकारची. सरकारची भूमिका पॉझिटिव्ह आहे. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता सर्व जी काही समिती, प्रवीण परदेशी समिती तयार केली आहे, त्या समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काम करणार आहे. आणि हे सरकारला मान्यता आहे की जो शेतकरी अडचणीत आला आहे त्या शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे. आता आम्ही 30 जून सरकारने दिली आहे डेडलाईन. 30 जूनपर्यंत हा अहवाल येईल, त्यावर सरकार कारवाई करेल. तेव्हापर्यंत ही वाट बघितली पाहिजे शेतकरी आंदोलकांनी आणि सर्वांनी. कारण 30 जून सरकारने त्यांनी मान्य केली आहे, मान्य राजू शेट्टीजी, बच्चू कडूजी आणि सर्वांनीच. आणि 30 जूनपर्यंत आम्ही देऊ. 30 जूनपर्यंत आम्ही समितीचा रिपोर्ट एक्सेप्ट करू. समितीचा रिपोर्ट जो येईल त्याला मान्यता देऊ. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे की आम्ही त्या संदर्भाने कर्जमाफीबद्दल योग्य निर्णय करू. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री या बाबीला सकारात्मक आहे. आमचा मॅनिफेस्टोमध्ये आम्ही वचन दिलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांवर मला विश्वास आहे की शेतकऱ्यांच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. आणि शेतकरी कर्जमाफीबद्दलही जो काही ज्यांना खरी गरज आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री करतील. कारण माननीय मुख्यमंत्री स्वतः प्रवीण परदेशी समिती तयार केली, त्याचे पॅरामीटर तयार केले आणि त्याप्रमाणे आता जो रिपोर्ट येईल त्यावर पुढे कारवाई होईल. अजित पवार यांचा जो अपघात झाला तो अपघात नसून हा अपघात आहे असं 100% शंका उपस्थित जे आहेत रोहित पवार करतात. त्यांना सुद्धा प्रेझेंटेशन केलं आणि जी कंपनीचं विमान होतं त्या कंपनीला सुद्धा ते दोषी ठरवतात आणि त्या कंपनीवरती अनेक ठपके जे आहेत त्यांनी संपूर्ण प्रेझेंटेशनमधून ठेवलेले पाहिलं. या राज्याच्या कुठल्याही व्यक्तीला एखाद्या विषयाची अपघाताची शंका असेल तर अजित पवारचा अपघात तर फारच मोठा आहे किंवा तो जे काही इन्सिडेंट झाला आहे. रोहित पवारला संशय आहे, अजून इतरांना संशय आहे. त्या संशयाकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी काल आपण बघितलं असाल की राष्ट्रवादीचे सर्व नेतेसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले. आमच्या सुनेत्राबाईंनी भेटल्या, तटकरे साहेब भेटले, प्रफुल्ल पटेलजी भेटलेत. त्यांनी मागणी केलीच आहे CBI चौकशीची. या देशातली सर्वोच्च चौकशी करणारी CBI एजन्सी आहे आणि त्यामुळे त्यांची मागणी केलीच आहे. मुख्यमंत्री तसे त्यांनी सूत्रवाद केला आहे की माननीय केंद्रीय गृहमंत्र्याकडे हे पाठवलं जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की शंकाचं निरसन झालं पाहिजे. रोहित पवारांनी जे काही मांडलं त्याचंही निरसन झालं पाहिजे. या राज्यामध्ये पारदर्शी चौकशी झाली पाहिजे. या बाजूने सर्वच आहे ना. अजितदादाबद्दल तर काही सर्वांच्याच भूमिका ह्या आहेत की बाबा ती घटना त्या ठिकाणी आम्ही म्हणजे या ठिकाणी सहन करू शकत नाही. अशा इथल्या या घटनेमध्ये आणि हाय प्रोफाईल घटनेमध्ये आपण चौकशी केलीच पाहिजे. ती कुठल्याही लेवलची करायची असेल ती सरकार करेल. तशी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी घेतल्या, आमच्या सुनेत्राबाईंनी घेतली आहे. त्यामुळं मला वाटतं की मोठी चौकशी होईल आणि चौकशीतनं खरं निष्पन्न होईल. अशा प्रकारे संभ्रम निर्माण करू नये. तरीही रोहित पवार वारंवार प्रेझेंटेशन करतात आणि आपल्याच संस्थांवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यांचा अहवाल येण्याच्या आधीच तेच म्हणतोय मी वारंवार की रोहित पवारांना काही जर शंका असतील ते प्रेझेंटेशन करणं ठीक आहे. त्यांना त्यांचा योग्य काय निर्णय ते करतील. पण माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून त्यांना पूर्ण त्या ठिकाणी त्यांच्या शंका काय आहेत त्या ठिकाणी देऊन ठीक आहे. त्यांना असं वाटतं की प्रेझेंटेशन करूनच न्याय मिळाला असेल तर प्रेझेंटेशन करतायत. पण याच्याबद्दलची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने घेतली आहे, केंद्राने घेतली आहे, राज्यांनी घेतली आहे, दोन्ही सरकारने घेतली आहे. तरी त्यांना प्रेझेंटेशन करायचे आहे, त्यांना करू दे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की याच्यामध्ये गंभीर चौकशी झाली पाहिजे, उच्चस्तरीय झाली पाहिजे. देशातली सर्वात मोठी संस्था या ठिकाणी CBIची मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली आहे, ती झाली पाहिजे. याबद्दल कुणाच्या मनात दुमतच नाही आहे. आता ठीक आहे, त्याचं शंकाचं निरसन हे आपल्या तपास यंत्रणा करतील आणि त्यांच्या शंका ज्या आहेत त्या तपास यंत्रणेला ते देतील आणि त्यावर तपास यंत्रणा नेमक्या चौकशा करतील. चौकशी झालीच पाहिजे, आमची सर्वांची भूमिका आहे. सर, यामध्ये रोहित पवारांनी एक मुद्दा उपस्थित केला आहे. जर एवढ्या मोठ्या
नाही, मी वारंवार सांगतो आहे की हा चौकशीचे मुद्दे आहे. ज्याचा अधिकार मला नाही की ब्लॅक बॉक्सबद्दल काय झालं किंवा मोबाईलबद्दल काय झालं. चौकशी यंत्रणाकडे हा सर्व मोबाईल, कागदपत्र, डेटा जे काही आहे त्याच्या आधारावर निर्णय होईल. त्या चौकशीचा एखादं प्रकरण सुरू असताना त्यावर मी अधिक बोलणे हे काही योग्य नाही आहे. अपघाती मृत्यूचं कुठेतरी राजकारण केलं जातं असं वाटतं. सातत्यानं 3-3 पत्रकार परिषदा आणि यंत्रणेवरती आक्षेप घेत रोहित पवार घेत. मला असं वाटतं की त्यांनी त्यांना वाटतं ते करतायत त्याबद्दल त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. रोहित पवारांना वाटतं असं करूनच जर न्याय मिळत आहे त्यांना असं वाटतं आहे. पण मला असं वाटतं दुसरेही मार्ग आहेत की आपल्याला जे काही शंका आहेत त्या शंका आपण योग्य डायसवर मांडून त्या ठिकाणी त्या शंकाचं निरीक्षण करू शकतो. त्या शंका आहेत ते चौकशीमध्ये येतील. पण त्यांना या पद्धतीने मांडायचा त्यांचा तो अधिकार आहे. त्या अधिकारावर मी बोलणं योग्य नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापले अधिकार आहेत. ते अधिकार ते वापरतात आहे. पण मला असं वाटतं अजितदादाच्या या अत्यंत भयंकर झालेल्या घटनेतून कुणीही राजकारण करायला कामा नये. कोणीही व्यक्तीने याच्याबद्दल असा विचारही करू नये. अजितदादाच्या इतक्या मोठ्या मृत्यूनंतर इतक्या संवेदनशील महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना होणे हे महाराष्ट्र अजूनही सहन करत नाही आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की तपास यंत्रणा ह्या लवकरात लवकर तपास करून संपूर्ण खुलासा महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेसमोर करेल असा मला विश्वास आहे. त्यांनी असंही म्हटलंय की एनडीए सोबत आम्ही सोबत जाणार होतो म्हणून अजितदादांच्या एका गटाला मान्य नव्हतं. तर दुसरी बाब त्यांनी अशी म्हटली की कुठेतरी अजितदादा सत्तेतून बाहेर येत होते म्हणून दुसऱ्या एका गटाला मान्य नव्हतं आणि या सगळ्यातनं हा प्रकार घडला असं एक समजलं. नाही, मला असं वाटतं का अशा राजकारणाशी अजितदादाच्या मृत्यूशी जोडणं काही बरोबर नाही आहे. या घटना महाराष्ट्रात रोज घडतात आहे. इंडिया आघाडीच्या, महाविकास आघाडीच्या या घटनेशी अजितदादाच्या मृत्यूला जोडणे मला अधिक उचित वाटत नाही. शेवटी त्यांचा तो अधिकार आहे असं बोलणे. पण मला असं वाटत नाही की हा महाराष्ट्राचा विचार करतो आहे. महाराष्ट्र हा विचार करतो आहे की घटनेची चौकशी झाली पाहिजे, CBI झाली पाहिजे, अजून काही झाली पाहिजे. पण हे बाकीचे चालू आहे. याच्यामुळे हे झालं असेल, त्याच्यामुळे ते झालं असेल. मला वाटतं याच्यामध्ये त्यांना देव माहीत. सर, राज्यसभेच्या जागांचं आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील 7 जागा आढळतात. भाजप कसं बघते? आम्ही महायुती म्हणून बसू पहिले. महायुती चर्चा करेल आणि त्यातून मग योग्य निर्णय आम्ही करू. सर, संजय राऊत बोलत आहेत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी एकत्र राहिली पाहिजे कारण भाजपने आता राहुल गांधींची धास्ती घेतलेली आहे. तर संजय राऊतांना अजून वेळ आहे विधानसभा लोकसभेपर्यंत. 3 वर्ष वेळ आहे. 3.5 वर्ष वेळ आहे लोकसभा विधानसभेला. तोपर्यंत पूर्ण देशाचा प्रवास करून संजय राऊतनी हे सर्व जेवढे एक दिल के तुकडे हुए हजार अशी जे झाली आहे महाविकास आघाडी, हे एक एक तुकडा जमा करून या सर्व तुकडे पार्टीला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे 3.5 वर्ष. आणि माझी शुभेच्छा आहे त्यांना. त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला पाहिजे. आमचं काही म्हणणं नाही. इंडिया आघाडी 20 पार्ट्या, 40 पार्ट्या, 50 पार्ट्या ज्या काही आहे त्या पक्षाचं काय करायचं ते बघावं. मी केवळ महालक्ष्मी कोराडी येथे 161 फूट हनुमानजीची मूर्ती जी आम्ही उभारतो आहे त्यांचं उद्घाटन अमित भाईच्या हस्ते व्हावं. माननीय नितीन गडकरीजी, देवेंद्रजी यांनी सर्वांनी या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहावं. त्यामुळे सर्वांना निमंत्रण दिलं आहे आणि माननीय अमित भाईंनी मला वेळ दिलेली आहे. जून महिन्यात त्यांनी वेळ दिली आहे.